किल्ले रायगड मराठ्यांच्या स्वाभिमानाचं एक प्रतीक। सह्याद्रीच्या अभेद्य पर्वतरांगात समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट उंच दैदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार किल्ले रायगड मराठा साम्राज्याच्या तेजस्वी गाथेचा हा भव्य साक्षात्कार, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली आणि इतिहासाला नवा सुवर्ण अध्याय दिला। इथेच शिवराज्याभिषेक घडून आला आणि इथूनच संपूर्ण भारताला स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक नवी प्रेरणा मिळाली। गड नाही तर संपूर्ण स्वराज्याचा आत्मा म्हणजे किल्ले रायगड। चला तर मग मित्रांनो, पाहूयात दुर्गेश्वर श्रीमान रायगड किल्ला। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आपण निघालेलो आहे आता आपल्या जर्नीला। बघूयात काय काय होतं आहे, नवीन एक्सपिरियन्स कसा येतो आहे। आणि मग आपली गाडी आलेली आहे, दिस इज इनोव्हा, कम्फर्टेबल गाडी। अँड आता सामान पॅक करूयात मस्तपैकी आणि जाऊयात ऑन द वे। सो लेट्स गो। कम्फर्टेबल जर्नी होणार आहे। 7 लोकांचं बॅग मावू शकतात एवढा बूट स्पेस आहे गाडीला, विथ 7 सीटर सिटिंग अरेंजमेंट। सो दिस इज द कम्फर्टेबल व्हेकल मेड टिल नाउ। ओके चलो बाय। मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न, आणि हे रत्न ज्या उदरातून जन्माला आले त्या जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता। 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674 असे उणेपुरे 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सुवर्ण क्षण पाहून राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने या मातेचे निधन झाले। पाचाड येथील त्यांच्या वाड्यापासून जवळच असलेल्या ओढ्याकाठच्या पटांगणावर या मातेवर अंत्यसंस्कार केले गेले। त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एक लहान चौथऱ्यावर त्यांचे सुंदर समाधी वृंदावन उभारले। सो जिजाऊंचा महाल आहे हा, ज्याच्यामध्ये आपण आता चाललोय। तो आतमधून असं आहे, म्हणजे एवढा मोठं हे पॅलेस होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचा निवास असलेला हा गौरवशाली वाडा रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभा आहे। वृद्धापकाळात त्यांना गडावरील थंड हवामान मानवत नसल्याने महाराजांनी प्रेमभावनेने हा खास वाडा त्यांच्यासाठी बांधून दिला। वाड्यातील काही प्रमुख गोष्टी ज्याला आपण म्हणू शकतो त्यांपैकी सांगायचे झाले तर जिजाबाईंना विश्रांतीसाठी तयार केलेले दगडी आसन, उत्तम कोरीवकाम असलेली तक्क्याची विहीर आणि सुरक्षेसाठी नेमलेले शिपाई व काही अधिकारी। ही केवळ एक वास्तू नाही तर एका थोर आईच्या त्यागाची आणि छत्रपतींच्या मातृभक्तीची साक्ष देणारा जिवंत इतिहास आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। महाराज जेव्हा पण त्यांच्या मातोश्रीला इथे भेटण्यासाठी येत होते पाचाडला त्यांच्या राजवाड्यात, तर महाराज इथेच आसनस्त होऊन त्यांच्या आईशी गप्पा मारत, वरती हवेचा जास्त असल्यामुळे वातावरणामुळे जिजाऊ इथे पाचाडला होते, त्यामुळे महाराज त्यांना इथे भेटायला येत असत। इकडे बघू शकता तुम्ही
पाण्याचा सोर्स आहे, याच्यामध्ये अजून पण पाणी आहे, पण लोकांनी थोडा कचरा वगैरे टाकलाय. बघू शकता हे पूर्ण मोठं पॅलेस होतं. याच्यामध्ये फक्त जिजाऊ एकट्या नव्हत्या राहत, त्यांच्यासोबत बाकीचे लोक पण होते, त्यांच्या सुनबाई पण होत्या. सो भरपूर लोक होते आणि संरक्षण पण याला भरपूर होतं. चारही बाजूनी उंच उंच भिंती होत्या, तटबंदी होती. सो अशा पद्धतीने आहे. चला तर मग रायगडाच्या पहिल्या पायरीचा आशीर्वाद घेऊन आपण आपली मोहीम जी आहे ती सुरू करूयात. गड स्टार्ट करून ऑलमोस्ट 10 मिनिट्स झालेत. आलेलो आहे आपण इकडे बघा, म्हणजे मेन जो पडाव असतो तो आपण या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. अजून बघूयात, पुढे पुढे जाऊयात, रेस्ट घेता येत नंबर. सुदर्शन माणिक आणि इकडे मी. पूर्वी रायरी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अजिंक्य आणि दुर्गम आहे. युरोपियन लोकांनी त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले. 500 वर्षापूर्वी हा केवळ एक डोंगर होता, ज्याला रासिवटा, तनस आणि नंदादीप अशी नावे होती. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी जिंकून रायगड हा भव्य गड उभारला. मुल्ला अहमदचा खजिना हस्तगत करून गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला. आपल्या शत्रूंना अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासाठीही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक देखील याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. पूर्वी रासिवटा आणि तनस या नावांनी ओळखला जाणारा हा डोंगर 500 वर्षांपूर्वी गड नव्हता. त्याची उंची व भूगोलामुळे त्यास नंदादीप असेही म्हणतात. निजामशाहीत येथे कैदी ठेवले जात असत. यशवंतराव मोरे रायगडावर लपला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळून गेला. 6 एप्रिल 1656 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडच्या परिसरास म्हणजेच रायरीस वेढा घालून या रायरीला जिंकून घेतले. मुल्ला अहमद जो खजिना घेऊन फरार झालता, त्याचा खजिना हस्तगत करून गडाच्या भव्य बांधकामासाठी वापरण्यात आला. एका सामर्थ्यशाली राजधानीचा जन्म म्हणजे किल्ले रायगड. रायगडच्या भव्यतेची साक्ष देणारा हा महादरवाजा हा केवळ प्रवेशद्वारच नाही, तर मराठ्यांच्या सामर्थ्याची आणि संस्कृतीची एक जिवंत खूण आहे. दरवाजावर कोरलेली 2 कमळं विद्या आणि लक्ष्मी
म्हणजेच श्री आणि सरस्वती या गडावर नांदत असल्याचे प्रतीक आहे असे समजावून सांगतात. भव्य बुरुज एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच, अभेद्य संरक्षणासाठी. तटबंदीवरील जंग्या शत्रूवर अचूक मार करण्यासाठी बनवलेली रणनीतीची उत्तम रचना यामध्ये आपल्याला दिसून येते. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांच्या देवड्या, संरक्षणासाठी खोली आणि टकमक टोक ते हिरकणी टोकापर्यंत बांधलेली मजबूत तटबंदी आपण पाहू शकतो. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जे टोकन्स आहे ते घ्यावे लागतात आणि मग आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो. टोकन्स एकदा व्हेरीफाय करून घेतल्यानंतर आपल्याला ते लोक अलाउड करतात किल्ल्यामध्ये. 6 जण आहे, 1 2 3 4 5 6 कुठे गेला? अच्छा हा तू, हा एक 6 आहे. गडावरचा जो कचरा आहे तो पण असा उचलला पाहिजे. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा झुल्फिकार खान म्हणजेच इतिकाद खान याला रायगड जिंकण्यासाठी पाठवले. 12 फेब्रुवारी 1689 छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. 25 मार्च 1689 मोगल सैन्याने रायगडाला वेढा दिला आणि त्यानंतर 5 एप्रिल 1689 राजाराम महाराज रायगड सोडून प्रतापगडावर गेले. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. खानाने त्यांना काही आमिष दाखवले वाईची देशमुखी देण्याबाबत आणि त्यांच्या या आमिषापायी सूर्याजी पिसाळने फितुरीमुळे किल्ला मोगलांच्या ताब्यात देण्यास मदत केली. रायगडचे नंतर यामुळेच नामांतर जे आहे ते इस्लामगड म्हणून झाले. पण स्वराज्य कधीही मरत नाही. 5 जून 1733 अगेन पुन्हा शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा रायगड जिंकला आणि स्वराज्याचा हा गड पुन्हा एकदा मराठ्यांच्या झेंड्याखाली आला. गडाच्या वरती आल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचं दर्शन घेऊन त्याच्याच पुढे ज्या बाजारपेठा आहेत ते बघूयात. त्याचसोबत आपल्याला गडावरती हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, महाराजांची समाधी, जगदीश्वराचं मंदिर, वाघ्या कुत्र्याची समाधी, हिरकणी टोक यासारख्या वास्तू पाहायला मिळतात. तसेच राण्यांचा दरबार, महाराजांची जी राजव्यवस्था होती ती, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण अनुभवू शकतो. या ज्या आपण बघत आहोत त्या म्हणजे आपल्या शिवकालीन बाजारपेठा. याची जर हाईट बघितली आपण तर थोडीशी उंच आहे. याचं एक कारण असं आहे की त्यावेळेसचे जे लोक आहेत ते जो बाजार आहे तो घोड्यावरती बसून करत असत. त्याच्यामुळे त्यांना काही अडचण होऊ नये आणि घोड्यावरती बसून सहज त्यांच्या हाताला ज्या आहेत त्या वस्तू पोचाव्यात, त्याच्यामुळे याची जी रचना आहे ती अशा पद्धतीने केलेली होती. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे आपल्याला जाता येते. येथे एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जावे तसतसे रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता आपण सावधानता बाळगली पाहिजे. आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे. बट छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणालाही या ठिकाणी कडेलोट केलं नव्हतं इतिहासात जे माहिती आहे त्याच्या अनुसक्तेनुसार. मात्र जेव्हा जिजाऊ माता त्यांच्या राजवाड्यामध्ये असत तेव्हा त्यांच्यावरती जे आहे म्हणजे त्यांचं निरीक्षण करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टकमक टोकावरून खाली पाहत असे आणि त्यांना जिजाऊ माता दिसत असे. सो अशा पद्धतीने जो आहे टकमक टोकाचा यूज या ठिकाणी केला जात होता. सो गाइस फायनली या ठिकाणी आपला किल्ला बऱ्यापैकी एक्सप्लोअर करून झालेला आहे. म्हणजे एकच पॉईंट झालेला आहे.
सो आता आपण टकमक टोकावरून आलेलो आहे. टकमक टोक आपण पाहिलंय, त्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण घेऊन आता आपण पुढे निघणार आहे जगदेश्वराकडे. बट त्याच्या आधी आपल्याला थोडा थंड गार सरबत प्यायचा, सो त्याच्यासाठी आपण सरबत सांगितलंय त्या ताईंना बनवायला. सो असं आहे. आता सुदर्शनचा एक्सपिरियन्स कसा होता, बिकॉज सुदर्शन फर्स्ट टाइम आपल्यासोबत आलता या ठिकाणी. तर म्हणजे जो आपल्या महाराजांनी जे काही केलं त्याच्याबद्दल तुला काय वाटलं ऐकून? एकदम मस्त होता. जी हिस्ट्री आहे, आपल्या इकडे जो गंगासागर तलाव आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. ज्यावेळेस महाराजांचा आपल्या राज्याभिषेक झाला तिथं ना सप्त नद्यांचे पाणी त्या राज्याभिषेकासाठी आणलेलं. सो त्याच्यासाठी एक कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी, झाले हे तीर्थाचे आगार नाव त्याचे गंगासागर. म्हणजे या पूर्ण ज्या नद्या होत्या त्या नद्यांचं जे पूर्ण पाणी होतं ते त्या तलावामध्ये सोडण्यात आलं होतं. म्हणून हा एक साधा तलाव ॲज अ तीर्थाचे आगर झाला होता. सो असं याची इन्फॉर्मेशन आहे. अजून स्टेप बाय स्टेप आपण जो स्पॉट बघू त्याची इन्फॉर्मेशन ऍड करत जाऊ. अजून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे, खलबतखाना आहे, बाकी आपल्या राणींचे ते महल आहे आणि जिजाऊ मातांचा जो तिकडं राजवाडा होता तो आहे. सो हे सगळे स्पॉट बघून आपण नंतर ना एक त्याचा जो आहे एक्सपिरियन्स घेऊयात. ठीक आहे. सो आता आपण प्रदीपकडे देऊयात. प्रदीपला कसं वाटलं ते एक्सपिरियन्स? चांगला आहे. सध्या आमचं टकमक टोक पाहणं झालंय. आता पुढील वाटचाल जगदीश्वर मंदिराकडे, नंतर महाराजांची समाधीकडे आणि त्यानंतर आम्ही सदरखाना वगैरे या ठिकाणी जाणार आहोत. शिव कसं वाटलं? एक नंबर. इतिहासाप्रमाणे असे म्हणण्यात येते की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा जो वाघ्या नावाचा कुत्रा होता त्याने त्यांच्या आगीमध्ये उडी घेतली होती. सो त्याच वाघ्या कुत्र्याची ही समाधी आणि त्याच्याच पुढे जी आहे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा आपल्याला दिसतो तीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 रोजी याच रायगडावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीचा अंत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिली होती. ज्यावेळी रायगड बांधून पूर्ण झाला तेव्हा गडाची उत्कृष्ट आणि भव्य बांधणी जी एखाद्या सिव्हिल इंजिनियरलाही लाजवेल असे बांधकाम कौशल्य बघून महाराज खुश झाले आणि त्यांनी हिरोजींना सांगितले की तुला जे हवे ते मागू शकतोस. तेव्हा हिरोजींनी मागून पण काय मागितले? त्यांनी महाराजांना मागितले की रायगडाच्या एका पायरीवरती माझे नाव लिहिलेले असावे, जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईल. ही पायरी गडावरील जगदीश्वर मंदिराजवळ आहे. त्यालाच आपण म्हणतो सेवेची थाळी तत्पर हिरोजी इंदुलकर. समोर जे आपण पाहत आहोत ते म्हणजेच आपल्या जगदेश्वराचं मंदिर. या मंदिराची जर रचना बघितली तर दर्ग्यासारखी आहे, जेणेकरून शत्रूंना असं वाटेल की हे मंदिर नसून मस्जिद आहे, ज्याच्यामुळे ते याच्यावरती हल्ला करणार नाहीत. सो अशा उद्देशाने या मंदिराची जी रचना आहे ती अशा पद्धतीने केली आहे. आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि मारुतीची मूर्ती आहे. सो आपण आशीर्वाद घेऊयात आणि जरा वेळ तिथे विश्रांती घेऊयात. आवारामध्ये जो परिसर आहे तो बघू शकता तुम्ही. हे मंदिराची जी रचना आहे, आसपासचा जो परिसर आहे. जेवणाची तयारी चालू आहे आमची. तोपर्यंत हे लोक स्नॅक्स खात आहेत. याच रायगडाच्या बांधकामाची जी जबाबदारी होती ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांवरती सोपवलेली आणि राजे मोहिमेसाठी निघून गेलते. मात्र राजांनी जाताना लागेल तेवढा पैसा त्यांच्या सोबत दिलता की तुम्ही या गडाचं जे बांधकाम आहे ते तुम्ही करा आणि याचा यूज करा. बट काम तर पूर्ण होत होतं. शेवटचा काही टप्पा राहिला होता 30-35%. त्याच्यासाठी परत पैसे कमी पडायला लागले. हिरोजी इंदलकरांना समजत नव्हतं की पैसे कोणाला मागवावेत.
आऊसाहेबांना तर मागू शकत नव्हते आणि राजांकडून तर घेऊ शकत नव्हते, मोहिमेतून तर राजे माघारी येणार नव्हते. तर हिरोजी इंदलकरांनी आपल्या गावी जाऊन आपलं घरदार, आपली प्रॉपर्टी सर्व विकून तो जो पैसा आहे तो पैसा या रायगडाच्या बांधणीसाठी यूज केला. कारण की त्यांनी वचन दिलं तर महाराजांना की राजे ज्यावेळेस तुमचं दुसरं पाऊल पडेल त्यावेळेस रायगड पूर्णपणे तयार झालेला असेल. सो हे वचन त्यांनी आपल्या महाराजांना दिलं आणि त्याच्यासाठीच त्यांनी त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती विकून त्याच्या थ्रू जो पैसा आलाय त्या पैशाचा यूज करून जो आहे तो रायगडाची निर्मिती केली. नगरखान्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राजसिंहासन, त्यांचा राजदरबार. त्याच्याच साईडला जर बघितलं आपण तर राणी महल आहेत. तिथेच महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ते आहे. सोबतच त्याच्या तिथे खलबतखाना आहे, जिथे जे काही गुप्त गोष्टी असतात, ज्या सिक्रेट असतात किंवा ज्या गोपनीय माहिती असते ती सगळे या ठिकाणी तिथे डिस्कस करत असत. राजसिंहासनाच्या बॅक साईडला आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो तो पूर्ण परिसर राजदरबाराचा. तिथेच आपल्याला राणींचे महल, त्यांची जी डेली दिनचर्या असते त्या दिनचर्येसाठी जे काही गोष्टी लागतात, म्हणजे पूर्ण जे आपण म्हणू शकतो राजवाड्यामध्ये ज्या पद्धतीची रचना असते तशी रचना या ठिकाणी पाहायला भेटते. त्यांचं स्वयंपाकघर असेल, अष्टप्रधान मंडळ असेल, तो जो खलबतखाना आहे तो असेल आणि थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला सप्तमनारे पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये जेव्हा राजा कोणती लढाई किंवा कोणता किल्ला जिंकत असत तेव्हा तिथे ध्वज फडकवला जात असे. म्हणजे पूर्ण गावकऱ्यांना एक आयडिया येऊन जायची की या ठिकाणी आपला जो आहे तो विजय झालेला आहे. सो असा या सप्तमनाऱ्यांचा यूज होता. आणि याचा जो एक फोटो आहे सप्तमनाऱ्यांचा तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, इतिहासाच्या पुस्तकात. हे धान्याचं कोठार, याच्यामध्ये बघू शकता याची खोली. सो अशा पद्धतीने हा जो परिसर आहे तो आहे. आणि हा रायगड एवढा मोठा आहे की हा 1 ते 2 दिवसामध्ये कव्हर होत नाही आणि 10 ते 15 किंवा 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल माहिती देणं हे तर कधीही शक्य नाहीये. तरी पण आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि किल्ल्यावरची जी काही इन्फॉर्मेशन आहे जे आपल्याला म्हणजे अजून खूप काही बाकी आहे, जो महाराजांचं जे बाकीच्या गोष्टी होत्या तिथे, त्यांचं जे रचना होती राजवाड्याची वगैरे, तो या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती जी माहिती आहे तुम्हाला तिथं गाईड कडून प्रॉपर मिळू शकते. तिथे गेल्यानंतर ना तुम्ही गाईडला विचारू शकता आणि ही जी माहिती आहे मी पण सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इन डिटेल अजून जी माहिती आहे फ्रॉम बाजारपेठ, टकमकटोक जे मंदिर आहे ते आपल्या आधीच्या रायगडच्या लॉगमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल. सो एक पूर्णपणे जे आहे ते कव्हर करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने हा आपला दुर्गेश्वर श्रीमान रायगड आपण जो आहे तो अनुभवला आहे. आणि आपण नक्कीच याच्यामधून काहीतरी प्रेरणा घेऊनच आपण या ठिकाणी जाणार आहोत आता. बट ही जी प्रेरणा असते ही नक्कीच आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यावेळेस महाराजांचे जे आपले विचार करण्याची क्षमता होती, त्यांचं जे धाडस होतं, सो त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. सो आपण काही अजून पार्ट बघूयात किल्ल्याचा आणि मग जी काही इन्फॉर्मेशन आहे ते पुढं ॲड करूयात.
फायनली आता या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे पूर्ण रायगडचं जे काय आहे ते दर्शन घेऊन आपण तो पूर्ण एक्सप्लोर करून त्याची इन्फॉर्मेशन घेऊन आता फायनली आपण आपल्या रिटर्न बॅक जर्नीला आहे. सो आता टाईम आहे ती थोडीशी पेटपूजा करण्याची. सो आपण आपलं जे हॉटेल आहे रेग्युलरचं आपल्या इथं व्हिजिट येत जात राहतात आणि इथं आपले व्हिजिट असतातच ना सारख्या. सो त्याच्यामुळं इथं जवळच आपले एक क्लायंट आहेत ॲक्च्युली. सो त्याच्यामुळं जे आहे ते आपण इथं व्हिजिट करतो. तर आपण या ठिकाणी जे आहे ते जेवण करतो आहे. हे कसं आहे जरा एवढ्या लोकांसोबत मी पहिल्यांदा बोलतो. दॅट्स वाय आय एम टेकिंग सम तू मम इन द स्पीच. सो म्हणजे त्याच्यामुळे ते तसं होतं. बरोबर ॲक्च्युली सम पीपल लाईक प्रतिभा मीन्स नो दे डिस्टर्बिंग मी ड्युरिंग द स्पीकिंग ड्युरिंग द स्पीक. सो ते तसं असतं त्याच्यामुळे हे असं असतं. आता आम्ही करतो जेवण करतो आणि मग आपण बघूयात काय होतं. तर आता दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपलं जे आहे जे आता पूर्ण आपली जी ही एक ट्रिप होती किंवा जी एक मोहीम होती त्याच्यामध्ये प्रदीपला काय वाटलं नंतर मग सुदर्शन आहे शिव सागर आणि माणिक. सो आपण प्रत्येकाला एक विचारू की एक कसं त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी घेतली आणि अशा स्थळाला ज्यावेळेस जातो आपण तर एक पॉझिटिव्ह एनर्जीचा इंटेक आपल्यामध्ये होतो. त्या एनर्जीसोबत आपण आपलं जे काही फ्युचरचे 1-2 महिने आहेत सो वी कॅन स्पेंड दॅट मंथ्स ऑन द पॉझिटिव्ह वाईब्स जी एनर्जी आपण घेतली त्याच्या थ्रू. सो अशा पद्धतीने आपल्या ज्या ट्रिप आहेत त्या कंटिन्यू चालत राहतात. हँड ओव्हर टू यू प्रदीप. आज सर्वांसोबत सॉरी हँड ओव्हर टू नाही ओव्हर टू यू प्रदीप. प्रदीपनी आणि सागरनी म्हणजे जे आपण बोलतो अनवणी पायांनी वरती आपला जो रायगड आहे जो सर केलता. सो ते पण आहे. सो म्हणजे असं आहे काही पण होते कारण की जर माणसाचं मन आहे तसं माणसाची इच्छा आहे सो त्याला काय होत नाही आहे. सो ते तसं असतं त्याच्यामुळे हे असं असतं. सो प्रदीप यू कॅन स्पीक. आजचा अनुभव खूपच चांगला होता. सर्वांसोबत आनंदाने रायगडची ट्रिप झाली आज. तरी याबद्दल सगळ्यांचे आभार. दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ओव्हर टू यू सुदर्शन. मी तुमचा जास्त टाइम घेणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. ओव्हर टू यू शिव. मस्त ॲडव्हेंचर. कीप नेक्स्ट गोईंग. सांभाळा. नेक्स्ट स्टॉप ॲडव्हेंचर. ऐकलंय का? संभाटा लय खतरनाक आहे तुझं मोटिवेशन. कशातले डॉन आणि आपण याच्यावर उडीतो. सागर. महेश सोबत पहिली माझी ट्रेकिंग फर्स्ट टाइम होतो महेश सोबत. हे असले त्यामुळं बोल वाटत नाही. माणिक. महेश सोबत आज Overall trip was good, but we are so hungry now, so I don't have any words. It's something after that we can. भैया ए भैया. ओके. सो आता आमचं जेवण येईल. हे बघा हा मेनू आहे. आम्ही स्टार्टर सांगितलंय पण आमच्या स्टार्टरला जेवण एवढा वेळ लागतोय. चलो.